मुंबईच्या पावसामध्ये मुंबईचा अतिशय महत्त्वाचा रस्ता असलेल्या लाल बहादूर शास्त्री मार्गावर दरवर्षी कुर्ला इथे मोठ्या प्रमाणात पाणी भरण्याच्या समस्येला मुंबईकरांना सामोरं जावं लागतं। यामुळे अनेक तास वाहतूक देखील खोळंबते। याचं कारण म्हणजे या ठिकाणी असलेली ही जी मिठी नदी आहे, लाल बहादूर शास्त्री मार्गाला लागूनच काही अंतरावर असलेल्या मिठी नदीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी अतिक्रमणं होती, त्यामुळे नदीचा मार्ग जो आहे 100 मीटर इतकी रुंद असलेली ही नदी जी आहे ती अवघी 30 मीटर इतकी राहिलेली होती। मात्र आता मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी जी अतिक्रमणं झाली होती त्यावर कठोर कारवाई केलेली आहे। आपण जर बघितलं तर काल आणि आज या ठिकाणी साधारणतः 133 पेक्षा जास्त बांधकामं जी आहेत ती महानगरपालिकेने निष्कासित केलेली आहे। याचा फायदा म्हणजे या मिठी नदीच्या ज्या ठिकाणी कर्व होते, मिठी नदी ज्या ठिकाणी वळण घेते त्या वळणावर ज्या ठिकाणी ही बांधकाम होती त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे त्याचा बॅकलॉग व्हायचा आणि याचा फटका जो आहे तो आजूबाजूच्या परिसराबरोबरच मुख्यतः लाल बहादूर शास्त्री मार्गाला देखील याचा मोठा फटका बसायचा। मात्र आता या ज्या ठिकाणी नदी वळण घेते त्या ठिकाणी असलेली ही 133 पेक्षा जास्त बांधकामं आज पालिका एल विभागाने पूर्णपणे निष्कासित केलेली आहे आणि तत्काळच त्यानंतर ह्या बांधकामांच्या ठिकाणी असलेला जो मलबा आहे तो हटवून या नदीपात्रामध्ये पडलेली जी फ्लोटिंग आहे ती सगळी बाहेर काढली जाईल आणि नदी प्रवाह जो आहे तो तब्बल 100 मीटर इतका रुंद जो आहे तो होईल आणि यामुळे मुख्यतः जे पाण्याचा प्रवाह आहे, पावसामध्ये जे पाणी मोठ्या प्रमाणात पुढे पवईच्या दिशेने जातं त्या प्रवाह जो आहे तो पूर्णपणे मोकळा होईल। ही बांधकाम आज निष्कासित करण्यात आलेले आहेत। माझ्याबरोबर पालिका एल विभागाचे अधिकारी आहेत। खरं तर सर, याचा मोठा फटका या रुंदीकरण अनेक वर्ष रखडलेलं होतं, त्यामुळे मोठा फटका लाल बहादूर शास्त्री मार्गाला पडणार होता। आज हे निष्कासन झालेलं, किती फायदा होणार आहे मुंबईकरांना? नाही, या मिठी रिव्हर रुंदीकरणाच्या प्रकल्पामध्ये जे बाधित स्ट्रक्चर्स होते त्यांना आम्ही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करून ते आज तक 150 स्ट्रक्चर्स तोडण्यात आलेले आहे। त्यामुळे ते LBS मार्गाला जे फ्लडिंगच्या काही प्रमाणात इश्यू होतं ते आता ते सुरळीत होणार आहे। त्याच्यामुळे आजूबाजूच्या राहण्याच्या लोकांना खूप फायदा होणार आहे। त्यामुळे ते इथे रहिवासी जे आहे ते खूप उत्साहित पण आहे की लवकरात लवकर ते मिठी रिव्हरच्या रुंदीकरणाचं काम पूर्ण होणार आहे आणि त्याच्या लगत ते सर्व्हिस रोड पण आम्ही महानगरपालिकेचे ते सर्व्हिस रोड आहे ते पण संबंधित विभाग ते पूर्ण करणार आहे। सर, या मिठी नदी तब्बल 100 मीटर इतकी मोठी होती, मात्र आता फक्त 30 मीटर राहिलेली होती। तुम्ही बाजूचा वॉर्ड असं मिळून आता नेमकं किती मोठं या नदीचं पात्र वाढेल? ते जे आपला प्रपोज 100 मीटरची जे रुंदीकरण ते आता पूर्ण होईल आणि त्याच्या लगत 12 मीटरच्या आपण ते प्रस्तावित रस्ता पण आहे ते पण ते त्याच्यासोबत आता ते एल विभागच्या हद्दीमध्ये ते पूर्ण करण्यात येईल आता। आणि यामुळे नक्कीच लाल बहादूर शास्त्री मार्गावर जे पाण्याची समस्या होती ती कमी होईल, पाणी भरण्याची। हो, नक्कीच ते कमी होणार आहे। फ्लडिंगचे इश्यू खूप सॉर्ट आउट होणार आहे। आपल्या एल विभागाचे जे LBS मार्गाचे जे फ्लडिंगचे इश्यू आहे ते खूप प्रमाणात ते सॉर्ट आउट होणार आहे। ते धन्यवाद। माझ्याबरोबर पालिका एल विभागाचे जे अधिकारी होते, या ठिकाणी आता आपण बघितलं निष्कासन कारवाई जी आहे ते अंतिम टप्प्यात आहे। ही सगळी स्ट्रक्चर तोडल्यानंतर हे पात्र जे आहे ते वाढवलं जाईल। तब्बल या बाजूने हे पात्र आणखीन 30 मीटरपर्यंत आतमध्ये झालं आणि एकूण नदी जर पात्र बघितलं तर ते 100 मीटरपर्यंत मोठं होईल आणि यामुळे लाल बहादूर शास्त्री मार्गाचा परिसर असेल किंवा इथला आजूबाजूचा मिठी नदीच्या आजूबाजूचा हा किस्मत नगरचा परिसर असेल, या ठिकाणी जे पाणी भरण्याची समस्या होती ती मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि हे काम पुढील काही दिवसातच मुंबईमध्ये मान्सूनचं आगमन होईल। त्यापूर्वी हे काम जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा जो प्रयत्न आहे तो मुंबई महानगरपालिकेचा आहे। कॅमेरा पर्सन विजय देसाईसह प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।